तर मित्रांनो, जय आणि पार्थवीनी दोघं मिळून हे डेकोरेशन बनवलेलं आहे आपलं पांडुरंग विठ्ठल. 80 किलो आहे. 80 किलो. आणि इथे बघा हे मस्तपैकी पाठीमागे बॅकग्राऊंडला लाईट आहे आणि मस्तपैकी पांडुरंग विठ्ठल असं विठ्ठलाचं एक स्वरूप मूर्ती बनवलेली आहे. आर्ट डायरेक्टर पार्थवी पाटील आणि सब डायरेक्टर जय पाटील आहे. कमेंट करून नक्की सांगा की हे कसं वाटतंय आणि इथे गणपती बाप्पा येईल तेव्हा तर अजूनच सुंदर सुरेख वाटेल. जबरदस्त एकदम लुक होणार आहे. मोरया. आणि आता पार्थवी त्याला फायनल लुक देत आहे. पार्थवी आणि जय दोघे मिळून पांडुरंगाला आपल्या हार घालत आहेत. व्यवस्थित. गुड 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 मुलांनो, मस्त पैकी. वा, सूट झाला व्यवस्थित. मस्त मस्त, प्रश्नच नाही. गुड गुड. दोघांच्या मेहनतीचं फळ म्हणून ही मूर्ती व्यवस्थित डेकोरेशन साकारलेलं आहे. आणि आपण आता उद्या गणपती बाप्पा इथे बसवणार आहोत आणि त्याला फायनल आता हा फायनल लुक देणार आहोत. चलो ओके, थांबा थांबा थांबा. दोघांची घाई उडालेली आहे डेकोरेशन करण्याची. एकच चीज झाली, फक्त इकडचा पडदाच लावायचा. ओके ओके, ते लावू. पण काय थीम आहे? पंढरीची वारी. मला वाटतं हे पंढरपूर अवतरलेलं आहे आपल्या बेलीनगरामध्ये. आणि पंढरपूरला हे वारकरी चाललेले आहेत आणि प्रत्यक्ष विठ्ठल पांडुरंग अवतरलेला आहे. बघा मित्रांनो, किती सुंदर आहे. जबरदस्त. माझा अजून सीन नाही काढला. कसा वाटतंय गणपती बाप्पा मोरया? पाठीमाग पांडुरंग प्रत्यक्ष अवतरलेला आहे. मस्तपैकी. जय, हे कसं तुला डोकं चाललं सांग मला. माझं थीम होतं सगळी कलाकार एकच आहे. आपला भाईच्या आपला माणूस एकदा माझा पार्थवी दादी. पार्थवी दादी खतरनाक. एकच वादा पार्थवी दादी. तर दोघांची मेहनत आहे मित्रांनो, जबरदस्त. असं तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर ते बघायला मिळेल. हा, हिऱ्याचं काम सगळं जयनी केलं आहे. जय इकडे बघ.